श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या शुक्रवारी आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन या सणाला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करत असते. तर उद्या रक्षाबंधन या सणाला आपल्याला आपल्या भावाला राखी बांधताना हा एक मंत्र म्हणायचा आहे, जेणेकरून आपल्या भावाची भरभरून प्रगती होईल आणि त्याचं सर्व संकटांपासून संरक्षण होऊन त्याला उत्तम आयुरारोग्य हे प्राप्त होईल आणि त्याला दीर्घायुष्य लाभेल. त्याचप्रमाणे सगळ्यात पहिली राखी ही आपल्याला कोणाला बांधायची आहे, जेणेकरून ज्याप्रमाणे आपला भाऊ आपल्या पाठीशी प्रत्येक संकटात उभा राहतो, त्याचप्रमाणे त्यांचीसुद्धा साथ ही आपल्याला प्रत्येक संकटामध्ये मिळेल. प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी ते कायम उभे असतील आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपल्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची साथ मिळेल. सदैव ते आपल्या पाठीशी उभे राहतील आणि पहिली राखी बांधण्याचा हा मान त्यांचाच आहे. तर ही पहिली राखी आपल्याला उद्या कोणाला बांधायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांनासुद्धा राखी बांधत असतो. तर उद्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण कोणत्या देवाला कोणत्या रंगाची राखी बांधायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या भावाला राखी बांधताना हा मंत्र अवश्य म्हणा आणि सगळ्यात पहिली राखी यांनाच अर्पण करा. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि भावाला राखी बांधताना कोणता मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे आणि या मंत्राचा अर्थ काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. भाऊ बहिणींच्या नात्यातला गोडवा वाढवणारा रक्षाबंधनाचा हा सण अतिशय पवित्र असा सण मानला जातो आणि म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला शुभ मुहूर्तावरच आपण राखी बांधायची आहे. यावर्षी रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या राहू काळामध्ये, भद्रा काळामध्ये चुकूनही आपल्याला भावाला राखी बांधायची नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे. आणि अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आता चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या भावाला कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधायची आहे आणि कोणता 1.5 तासांचा राहू काळ वगळून तुम्हाला तुमच्या भावाला राखी बांधायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमधून मिळेल. आणि म्हणून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. रक्षाबंधन हा सण साजरा करताना आपल्याला भावाला जेव्हा आपण राखी बांधतो तर ती शुभ मुहूर्तावरच बांधली गेली पाहिजे, कारण राहू काळामध्ये किंवा भद्रा काळामध्ये राखी बांधणे हे निषिद्ध मानलं गेलेलं आहे. आणि या काळात जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकतात. त्याचा दुष्परिणाम हा आपल्या भावाला भोगावा लागू शकतो. आणि म्हणूनच आपण शुभ मुहूर्तावरच आपल्या भावाला राखी बांधायची आहे. ज्याप्रमाणे आपण भावाला राखी बांधताना भद्रा काळ आहे की नाही आणि त्या दिवशी राहू काळ हा कोणता आहे याबद्दल माहिती जाणून घेत असतो, त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या भावाला राखी बांधतो तर तेव्हा हा मंत्र म्हणणंसुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना हा मंत्र म्हणायचा आहे. आणि हा मंत्र असा आहे, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वं प्रतिबंधनामी रक्षे माचल माचल. तर असा हा मंत्र आहे आणि हा मंत्र म्हणूनच आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे. हा मंत्र म्हणून आपण आपल्या भावाच्या हातावर एक प्रकारे रक्षासूत्रच बांधत असतो. आणि या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्या रक्षासूत्राने बलाढ्य महाबली राजा हे बळीला बांधले गेले होते, त्याच मंत्राने रक्षासूत्राने मी तुला बंधनात बांधते. मी तुझ्या मनगटावर हा पवित्र धागा बांधत आहे, जो राजा बळीच्या रक्षणासाठी बांधला होता. आणि हाच पवित्र धागा तुझेही सदैव रक्षण करेल, तुला प्रत्येक संकटापासून वाचवेल, असा या मंत्राचा अर्थ आहे. राखी ही फक्त राखी नसून ते एक प्रकारे रक्षासूत्र आहे. आणि हे रक्षासूत्र हा मंत्र म्हणून आपल्या भावाच्या मनगटावर बांधल्यामुळे आपल्या भावाचं प्रत्येक संकटापासून संरक्षण होत असतं. आणि म्हणूनच राखी बांधताना हा मंत्र म्हणण्याचं विशेष महत्त्व आहे. यामुळे बहीण आणि भाऊ या दोघांनाही लाभ होतो. त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी येते असं म्हटलं जातं. आणि म्हणून तुमच्या भावाला राखी बांधताना तुम्ही हा मंत्र उद्या अवश्य म्हणा. आणि हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते, तर तिथे बघून तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात. आणि त्याचप्रमाणे रक्षाबंधनाच्या या सणाच्या दिवशी सगळ्यात पहिली राखी आपल्याला कोणाला बांधायची आहे, सगळ्यात पहिली राखी बांधण्याचा मान हा कोणाचा आहे, तर सर्वात पहिली राखी आपल्याला गणपती बाप्पांना बांधायची आहे. आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला ही राखी आपल्याला बांधायची आहे.
किंवा मग ही राखी तुम्ही एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनासुद्धा सर्वात पहिली ही राखी अर्पण करू शकतात. गणपती बाप्पा ही देवता प्रथम पूजनीय आणि प्रथम वंदनीय आहे. त्यामुळे सर्वात पहिली राखी आपण त्यांनाच बांधायची आहे. तसंच आपण मारुतीरायाला राखी बांधायची आहे. कारण प्रभू श्रीरामांनी मारुतीरायाला असं वरदान दिलं होतं की या कलियुगामध्ये जी व्यक्ती तुझी अगदी मनापासून भक्ती करेल, सेवा करेल, तर त्या व्यक्तीला जर या कलियुगामध्ये कुठली अडचण आली तर त्यांच्या मदतीला तू जाशील. त्यामुळे सध्याच्या या कलियुगामध्ये सगळ्यात जागृत देवता जी असेल तर ती म्हणजे मारुतीराया होय, म्हणजेच हनुमान होय. आणि म्हणून आपल्या घराजवळ असलेल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला त्यांना राखी अर्पण करायची आहे. ज्या महिलांचा भाऊ हा त्यांच्यापासून दूर राहत असेल किंवा ज्या महिलांना भाऊच नसेल तर अशा सर्व महिलांनी मारुतीरायाला राखी बांधायची आहे. मारुतीरायाला राखी बांधल्यामुळे कोणत्याही संकटाच्या काळामध्ये मारुतीराय आपल्या पाठीशी कायम उभे राहतील आणि त्या संकटातून आपल्याला नक्की बाहेर काढतील. आणि म्हणूनच तुमच्या घराजवळ जिथे कुठे मारुतीरायाचं म्हणजेच हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला मारुतीरायाला राखी बांधायची आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांनासुद्धा एक राखीही अर्पण करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र किंवा मठ जिथे तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला सर्वात आधी स्वामी महाराजांना आपल्या गुरूंना राखी बांधायची आहे. किंवा जर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र मठ नसेल तर तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला सर्वात प्रथम राखीही अर्पण करायची आहे. जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं तर तेव्हा आपल्या पाठीशी कोणीही नसतं. मग अशा वेळेस आपले स्वामी समर्थ महाराजच, आपले गुरुच आपल्या पाठीशी कायम उभे असतात. प्रत्येक संकटातून आपल्याला ते बाहेर काढतात. ज्याप्रमाणे आपण भावाला राखी बांधतो आणि तो आपल्या पाठीशी कायम उभा राहतो, त्याचप्रमाणे स्वामी महाराज हे सुद्धा आपल्या पाठीशी कायम उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात. आणि आपण जर स्वामी महाराजांना रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्याच्या आधी जर राखी अर्पण केली तर यामुळे स्वामी सदैव संकटकाळी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला संरक्षण देत असतात. आपल्या वाईट काळामध्ये स्वामी महाराज आपल्याला कधीही सोडून जात नाही, तर ते आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात आणि आपल्यावर आलेल्या संकटातून, दुःखातून बाहेर निघण्याचा योग्य तो मार्ग ते आपल्याला दाखवत असतात. आणि म्हणूनच रक्षाबंधनाच्या या सणाला भावाला राखी बांधण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांना, त्यानंतर मारुतीरायांना आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना राखी ही जरूर बांधायची आहे. त्याचप्रमाणे आपण सध्या श्रावण महिना हा सुरू आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे, म्हणून भगवान शिवांना सुद्धा राखी बांधायची आहे. आणि त्यानंतर बाळकृष्णांना राखी बांधायची आहे. भगवान महादेवाला राखी बांधण्यासाठी तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या महादेव मंदिरामध्ये जाऊन तिथे सुद्धा त्यांना राखी बांधू शकतात किंवा आपल्या देवघरामध्ये जी शिवपिंड असते तर तिला सुद्धा राखी बांधू शकतात. तसंच आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा आहे, तर त्या मूर्तीला आपण राखी बांधायची आहे. आणि या देवतांना राखी बांधत असताना कोणत्या देवतेला कोणत्या रंगाची राखी बांधायची आहे तर यामध्ये गणपती बाप्पांना आपल्याला लाल रंगाची राखी बांधायची आहे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला पिवळ्या रंगाची राखी बांधायची आहे. आणि भगवान शिवशंकरांना राखी बांधताना आपण त्यांना निळ्या रंगाची राखी बांधायची आहे. भगवान श्रीकृष्णांना म्हणजेच बाळकृष्णाला आपल्याला हिरव्या रंगाची राखी बांधायची आहे. आणि मारुतीरायाला म्हणजेच हनुमानाला आपल्याला या दिवशी लाल रंगाची राखी बांधायची आहे. तर याप्रमाणे आपण रक्षाबंधनाला सगळ्यात आधी या सर्व देवतांना राखी बांधायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या रंगाचीच राखी आपल्याला या देवतांना राखी बांधायची आहे आणि सांगितलेल्या रंगाची राखी बांधायची आहे. आणि यानंतर तुम्ही तुमच्या भावांना राखी बांधू शकतात. तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण भावाला राखी बांधताना कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि सगळ्यात आधी पहिली राखी बांधण्याचा मान हा कोणाचा आहे, कोणत्या देवतेचा आहे आणि कोणत्या देवतेला कोणत्या रंगाची राखी आपल्याला बांधायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. आणि भावाला राखी बांधताना जो मंत्र आपण म्हणणार आहोत तर त्याचा अर्थ काय आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या भावाला राखी बांधताना हा मंत्र जरूर पठण करा. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या भावाला दोघांनाही खूपच लाभ होतील आणि म्हणूनच राखी बांधताना तुम्ही हा मंत्र जरूर म्हणा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.